नमस्कार. शिस्त आणि एकाग्रतेच्या जोरावर मोठं यश कसं मिळवता येतं? चला, आज आपण यामागची काही महत्वाची तत्व समजून घेऊया. चला, एका शक्तिशाली विचाराने सुरुवात करूया. आपण ज्यावर लक्ष केंद्रित करतो तेच आपण बनतो. याचा अर्थ खरंच खूप सोपा आहे. आपलं लक्ष जिथे असेल ना, आपलं आयुष्य बरोबर त्याच दिशेने घडत जाणार. तर आपण हे सगळं 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी बघू खरी एकाग्रता म्हणजे नक्की काय. मग आपण आपली मानसिकता, आपल्या कृती आणि शेवटी आपली रणनीती यावर बोलू. ठीक आहे. तर पहिला टप्पा, खरी एकाग्रता म्हणजे तरी काय? अनेकांचा ना याबद्दल एक मोठा गैरसमज असतो. पण यात एक इतका महत्वाचा फरक सांगितलाय की तो आपली कामं करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकू शकतो. बघा, खरी एकाग्रता म्हणजे खूप जास्त तास काम करणं किंवा कामांची भली मोठी यादी बनवणं अजिबात नाही. उलट योग्य कामांची एक छोटी आणि हुशारीने बनवलेली यादी तयार करणं. जास्त काम नाही, तर महत्वाचं काम करणं, हेच खरं कौशल्य आहे. चला, आता दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया आणि तो म्हणजे आपली मानसिकता. कारण कोणतंही मोठं काम बाहेरून नाही, तर ते आतून म्हणजे आपल्या विचारांमधूनच सुरू होतं. हे एक साधं सत्य आहे, नाही का? जे लक्ष आपल्याला स्पष्ट दिसतच नाही, त्यावर आपण निशाणा साधणार कसा? अगदी तसंच, जर आपली ध्येयच अस्पष्ट असतील, तर मग मिळणारे परिणामही तसेच अस्पष्टच असणार. आणि हीच स्पष्टता मिळवण्यासाठी काय करायचं आहे? तर आपलं आरोग्य, आपली आर्थिक स्थिती, नातेसंबंध आणि आपला वैयक्तिक विकास या 4 महत्वाच्या क्षेत्रांमध्ये आपल्याला नक्की काय हवंय हे अगदी स्पष्टपणे लिहून काढायला हवं. आपण बघतो, अनेक जण आपल्या कमतरता दूर करण्यामागेच आपली सगळी शक्ती खर्च करतात. पण खरं यश तेव्हा मिळतं जेव्हा आपण आपल्या सर्वोत्तम 3 ताकदी ओळखतो आणि आपलं काम आणि करिअर बरोबर त्यांच्या भोवती उभं करतो. याचा सरळ अर्थ आहे भविष्याचा विचार करून आज निर्णय घेणं. आणि हाच सामान्य आणि असामान्य कामगिरी करणाऱ्यांमधला एक खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे. आणि आता येतो तिसरा टप्पा, आपली कृती. ठीक आहे, आपली मानसिकता तर आता स्पष्ट झाली, पण तिला रोजच्या जगण्यात, रोजच्या कृतीत कसं आणायचं? चला, ते पाहूया. हे लक्षात घ्या, आपलं भविष्य हे काही मोठ्या निर्णयांवर अवलंबून नसतं, तर ते अवलंबून असतं आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींवर. मग ती सकाळची दिनचर्या असो किंवा कामाचं नियोजन. याच लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला कालांतराने मोठं यश मिळवून देतात. आणि ही गोष्ट आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवते की प्रेरणा म्हणजे मोटिवेशन हे क्षणिक असतं. ते येतं आणि जातं. पण सातत्य, हो, सातत्यपूर्ण सवयीच आपल्या प्रगतीची खरी हमी देतात. आत्मविश्वास ही काही जन्मतः मिळणारी गोष्ट नाहीये, ती एक सवय आहे. आणि ही सवय कशी लागते? तर रोज एक छोटीशी पण धाडसी कृती करून, अगदी हळूहळू, एका वेळी एक पाऊल. तर मग प्रगतीसाठी एक सिस्टम, एक चक्र तयार करणं खूप महत्वाचं आहे. पहिलं म्हणजे मोठ्या ध्येयांना अगदी लहान लहान कामांमध्ये तोडा. दुसरं, आपली प्रगती मोजा म्हणजे ट्रॅक करा. आणि तिसरं, आठवड्याच्या शेवटी विचार करा की काय चांगलं झालं आणि कुठे सुधारणा करता येईल. आता येतो आपला चौथा आणि शेवटचा टप्पा, आपली रणनीती म्हणजे आपली शील्ड. एकदा का आपली गाणी रुळावर आली की बाहेरच्या अडथळ्यांपासून तिचं संरक्षण कसं करायचं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? एक गोष्ट लक्षात घ्या, अनेकदा आपल्या मनापेक्षा आपल्या आजूबाजूचं वातावरणच आपलं लक्ष जास्त विचलित करतं. म्हणूनच कामासाठी एक विशिष्ट वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेत सगळे नोटिफिकेशन्स बंद करून टाका. हे खूप आवश्यक आहे. आणि इथेच तो प्रसिद्ध 80-20चा नियम लागू होतो. हा नियम काय सांगतो? तर आपल्या फक्त 20% कामांमधून आपल्याला तब्बल 80% परिणाम मिळतात. त्यामुळे ती 20% सर्वात महत्त्वाची कामं कोणती आहेत हे ओळखून फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपण एखाद्या कमी महत्त्वाच्या कामाला हो म्हणतो, तेव्हा आपण आपल्या खऱ्या ध्येयाला नकळतपणे नाही म्हणत असतो. म्हणूनच अगदी विनम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिकणं खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच कोणत्याही नवीन कामाला हो म्हणण्याआधी स्वतःला फक्त 3 सोपे प्रश्न विचारा. पहिला, माझं प्राधान्य काय आहे? दुसरा, हे काम मला माझ्या ध्येयाच्या जवळ नेणार आहे का? आणि तिसरा, हा माझ्या वेळेचा खरंच सर्वोत्तम वापर आहे का? आणि हो, हे संरक्षण फक्त कामापुरतं मर्यादित नाहीये. आपण कोणासोबत आपला वेळ घालवतो आणि आपले पैसे कसे खर्च करतो यावरही बरोबर हीच शिस्त लागू होते.
त्यामुळे योग्य सकारात्मक माणसं निवडा आणि पैशांचं नियोजनही तितक्याच काळजीपूर्वक करा. ठीक आहे, तर आपण मानसिकता, कृती आणि धोरण या सगळ्याबद्दल बोललो, पण या सगळ्यातून घेण्यासारखा सर्वात महत्त्वाचा संदेश कोणता? ह्या सगळ्याचा सार एकाच गोष्टीवर येऊन थांबतो: आपलं भविष्य. आपण उद्या काय करणार ह्यावर नाही, तर आपण आज काय निवडतो ह्यावर घडतं. प्रत्येक लहान निर्णय, प्रत्येक छोटी निवड महत्त्वाची आहे. आणि हाच तो अंतिम निष्कर्ष आहे. खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्या सवयींपासून ते आपल्या निर्णयांपर्यंत आणि आपल्या नातेसंबंधांपर्यंत सगळं काही आपल्या सर्वात महत्त्वाच्या ध्येयांशी जुळलेलं असतं. तर जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. अशी कोणती एक छोटीशी शिस्त किंवा सवय आहे जी आजपासून रोज केल्यास पुढच्या 90 दिवसांत आपल्या आयुष्यात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकेल? यावर नक्की विचार करा.